गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहेत आपल्या लेक्चरला। बघा, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही सुरू झाली आहे, GR आला आहे आणि या योजनेत महिन्याला महिलांना 1500 रुपये हे भेटणार आहे। तर त्याबद्दल आज आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर बघा, महिला ह्या कोणत्या पण मुली महिला ह्या 18 वर्षाच्या वरील ज्याही असतील त्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर बघा, अर्ज कागदपत्रे आणि पात्रता व अटी या सर्व बाबी आपण बघणार आहोत आणि या योजना कधीपासून सुरुवात होणार आहे हे पण आपण बघणार आहोत। तर चला बघूया। बघा, हा GR आहे। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत। बघा, कधीची दिनांक आहे 28 जून 2024। 28 जूनचा आहे म्हणजेच काल परवाचा आहे, लक्षात ठेवा। लेटेस्ट योजना आहे आणि सर्व महिलांना मुलींना अत्यंत आवश्यक आहे, ज्या 18 वर्षाच्या वरील आहे त्यांच्यासाठी ही आवश्यक आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील महिलांचे ॲनिमियाने प्रमाणे 50पेक्षा जास्त आहे, ॲनिमियाचे प्रमाण महिलांमध्ये। तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% आणि स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे। त्याच्यामुळे ही योजना अशी म्हणजे महिलांच्या प्रगतीसाठी ही योजना असं महिलांना लाभ होण्यासाठी काढलेली आहे। बघा, महिलांचे आरोग्य व पोषण यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। बघा, शासन निर्णय आणि सुरू पण झाली आहे योजना आता 1 तारखेपासून। समोर तुम्हाला पूर्ण अर्ज पद्धती, कागदपत्रे सर्व अशी डिटेल माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे लेक्चर किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत वाचा आणि सबस्क्राईब करून ठेवा। याच्यानंतरचा या योजनेचा सेकंड व्हिडिओ लगेच 2 दिवसात तुम्ही अपलोड करून देईल, त्याच्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होईल। फॉर्म पण भरायचं आहे, ऑनलाईन प्रोसिजर आहे। चला तर बघूया काय काय आहे शासन निर्णय। योजनेचे उद्देश बघा, कोणत्या उद्देशाने ही योजना चालू केली। राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे हा उद्देश आहे। त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे हा पण उद्देश आहे त्याचा। राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे। बघा, उद्देश आहेत, कोणत्या उद्देशाने ही योजना चालू करण्यात येत आहे। राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे, याच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची योजना आहे। योजनेचे लाभार्थी बघा, काय योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष 21 होते, मी 18 म्हटलंय। 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला म्हणजे सर्वच महिला आल्या 21 वर्षाच्या वरील आणि 60 वर्षाच्या आतील या सर्व महिलांसाठी ही योजना फायद्याची आहे। आणि महिन्याचे 1500 रुपये म्हणजे काही कमी रक्कम नाही आहे, महिन्याचे आहे ते। त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित वाचा आणि फॉर्म भरा ऑनलाईन, प्रत्येक महिलांनी भरला पाहिजे। बघा, योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या फॉर्म भरू शकतात। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंब आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न किती असं 2,50,000 म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, ह्या त्यांच्या पात्रता आहे। बघा, ह्या पात्रता आहे सर्व। आता बघू कोणत्या महिला पात्र असतील, तेच आपण वरती बघितले तेच बघा। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे। महिला
महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी पाहिजेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या पात्र असतील. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत फॉर्म भरू शकता. म्हणजे त्या वयाचा क्रायटेरिया आहे त्यातील महिला या फॉर्म भरू शकतात. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. बघा काय काय महत्त्वाचे आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. वार्षिक उत्पन्न किती नसावे? 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. त्याच्या आतमधील उत्पन्न हे चालते. कोणत्या महिला पात्र नसतील? बघा कोणत्या महिला फॉर्म भरू शकत नाही. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न, एकत्रित म्हणतायत, सेपरेट कमीच असणार, त्या भरू शकतात. एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहेत त्या अपात्र आहेत. कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी. बघा एकत्रित 5 एकरपेक्षा जास्त अशी जमीन नसावी कुटुंबाची. नेक्स्ट बघा, ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहने कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावी. बघा ट्रॅक्टर, 4 चाकी ही त्यांच्या नावावर नोंदणी नसावी. अशा महिला फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. बघा तुमच्या कुटुंबातील आयकरदाता सुद्धा नकोय, म्हणजे ते कर भरणारे लोक चालणार नाही. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नसावा. म्हणजे हे सुद्धा चालणार नाही. कर भरणारे सुद्धा चालणार नाही. नेक्स्ट बघा, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा. म्हणजे आधी अशा पद्धतीच्या कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, जे त्यांना महिन्याचे 1500 असे रुपये देऊ शकते. अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नेक्स्ट बघा, कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नसावा. बघा खासदार आमदारांचे कुटुंब चालणार नाही. नेक्स्ट बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा महिला पात्र नसतील. बघा त्यांचे कुटुंबातील सदस्यसुद्धा भारत सरकारच्या किंवा बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहे अशा महिलासुद्धा पात्र नसतील. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कोणत्या महिला पात्र नाही ते आपण बघितले. बघा नेक्स्ट बघा, या योजनेत सहभागासाठी आवश्यक कागदपत्रे. तर कोणती कोणती कागदपत्रे लागणार ह्या योजनेत सहभाग घेण्यासाठी? बघा ते बघत आहे आपण. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईनच प्रोसिजर आहे या अर्जाची, योजनेची. आणि लाभार्थ्याचे आधार कार्ड. बघा महत्त्वाचं आहे, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला. बघा म्हणजेच डोमेसिल, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसिल सर्टिफिकेट, ते नसतील तर जन्माचा दाखला महिलांच्या. नेक्स्ट कोणतं कागदपत्र आहे? सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. म्हणजे पतीच्या उत्पन्नाचा दाखला किंवा वडिलाच्या उत्पन्नाचा दाखला. लग्न व्हायचं असेल मुलींचं तर वडिलांच्या उत्पन्नाचा दाखला, आणि लग्न झाले असेल तर पतीच्या उत्पन्नाचा दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. बँक खाते किंवा पासबुक. बघा आणि बँक खाते लागणार, त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते पहिल्या पानाची झेरॉक्स आणि रेशन कार्ड लागणार. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे बघा हमीपत्र. एवढं हे कागदपत्र त्या योजनेसाठी लागणार. लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. बघा सक्षम प्राधिकरण यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आणि महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला.
किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि फॉर्म भरण्याची प्रोसिजर आहे ऑनलाईन. लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे हे सर्व. हे आपण बघितले. लाभार्थ्याची निवड. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू, विविध केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी आहे. नेक्स्ट बघा, या योजनेची अंमलबजावणीसाठी कालमर्यादा. बघा, पूर्ण A to Z माहिती या मोबाईल लेक्चरला मी दिलेली आहे. म्हणते अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात. कधीपासून अर्जाची सुरुवात होणार आहे? तर 1 जुलै 2024ला अर्ज सुरू होणार आहे. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलैपर्यंत चालणार आहे. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलैला आहे. तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 पर्यंत. तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 पर्यंत. अंतिम यादी प्रकाशनाचा दिनांक 1 ऑगस्ट 2024 पर्यंत. लाभार्थ्याचे बँकेमध्ये eKYC करणे 10 ऑगस्ट 2024 पर्यंत आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँकेमध्ये eKYC करणे. बघा, ह्या सर्व अटी आहे. लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 पर्यंत. त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत. प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे जमा होणार. उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबत कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात येईल. बघा, अशी ही योजना आहे. सर्वांनी याचा लाभ घ्या. फॉर्म भरा. ऑनलाईन प्रोसिजर आहे. दिनांक वगैरे सगळं टाकलं आहे. लास्ट डेट वगैरे सर्व व्यवस्थित टाकलेलं आहे. सर्व महिलांनी यासाठी फॉर्म भरा. मुलींनीसुद्धा त्यांच्या मम्मीचा फॉर्म भरून द्या आणि त्यांचा स्वतःचा सुद्धा भरा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.